जोडायला सोपा गेलाय. एक्झॅक्ट पाठीखालचा बॉल. 13 रन धाव फलकावरती आहेत. आणि येस, हे ड्रोन व्ह्यू पुन्हा एकदा आता सुनील काय लाजवाब हिट करताय. प्रॉपर कनेक्शन जरी नसलं ना तरी देखील हे पहा ताकद होती आणि त्या ताकदीनेच बॉल मात्र गहाळ झालाय. अगदी अंधारात गेलाय. तिकडे बॉल सापडणारच नाहीये हे मात्र तितकंच खरं आहे. मला वाटतं बॉल जर येणार नसेल तर नवा बॉल प्रोव्हाइड करावा लागेल. चला नवा बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. आलाय बॉल आलाय. 20 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या बॉलला सिंगल, त्यानंतर मात्र मागे टाकलेला बॉल त्यावरती हुक केलं गेलं आणि षटकार आलाय. सुनील फसाले ते फायर करतायत. पाहूयात पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जातोय. याही वेळेला ओहो बॉल चाललाय उंच आकाशात ना. अगदी काळोख्या अंधारात टिपणारा हा हिरवागार बॉल. येस, गोलंदाजाच्या शैलीवरती संभ्रम आहे आणि त्याचमुळे मुख्य पंचांनी सांगितलं की आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊयात, चेक करूयात. टीव्ही अंपायरकडे आलाय हा कॉल. पाहूयात चेक केलं जाईल. ओव्हर द विकेट. हाही बॉल खूप मागे टाकला गेला आणि खूप मागे टाकल्यामुळे फलंदाजाला खेळायला सोपा गेलाय. एकदम धीरे धीरे करा भैया, धीरे 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 और स्लो 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 चलो. हिरव्या कलरची जर्सी आहे त्यामुळे हिरवा कंदील. (26) 26 रन धाव फलकावर. 4व्या मॅचच्या दिशेने येतोय पुढचा बॉल. याही वेळेला हाही चाललाय लांब 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 लांब. सलगचा तिसरा. भरकोस समाचार. चूक काय होते तर चूक शॉर्ट ऑफ लेनची. ती मात्र खूप त्रासदायक चूक आहे आणि तिघच्या तिघ बॉल मागे टाकले गेले आणि त्याचमुळे हे 3 बिग हिट आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तुंग गगन भरारी घेणारे हे गगनचुंबी षटकार. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. बोटं फिरवली जात आहेत, बॉल वळण घेत नाहीये. हा थोडासा पुढे होता परंतु बॅटरने बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि जागा बनवून बॉलला जागा दाखवली आहे. त्याचमुळे धाव फलक अगदी उच्चांकी गाठतंय एखाद्या नव्या कंपनीच्या IPO सारखा. बॉल 30च्या पुढे निघाले. 32. बॉल खूप हरवतायत. मला वाटतं आतापर्यंत 3 बॉल गहाळ झालेत आणि हीच तर या मैदानाची खासियत आहे. मागच्या वर्षी सुरुवातीच्या 3 दिवसातच 100 पेक्षा जास्त बॉल हरवले होते. 4 बॉल झाली आहेत. सलगचे 3 आलेत. या वेळेला समोर लावली आहे ढगात लाइटिंग. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सडक पे कडक. 4 षटकार. ब्रेक नाहीये. जणू काही सुनील फसाले नावाच्या गाडीची ब्रेक फेल झालेत. 38 रन. मागच्या षटकातल्या शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला होता. इकडे 4 बॉलमध्ये 4 ठोकलेत म्हणजे 5 षटकार आलेत. या बॉलवर षटकार आला तर मग 6 बॉलमध्ये 6 येतील. पाहूयात येतील का. नाही, यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली आणि ओ हो इकडे काय घडलंय. नेबा सूरज आणि सुनील फसाले दोघेही नक्कीच एकमेकांसोबत चर्चा देखील करताय कारण आता या दोघांचा शो तो पाहण्यासारखा असेल. परंतु आव्हान असेल सिद्धू लांडगे. या गोलंदाजांना प्रभावित केलंय, या खेळाडूंना प्रभावित केलंय बॉलिंग करत असताना. आज युजली जर का पाहिलं तर सिद्धू लांडगे बॅटीच्या माध्यमातून ओळखले जातात परंतु इकडे ॲज अ आयकॉन खेळतायत तर मग मिळेल तो रोल मला जबाबदारीनं चोख पद्धतीनं पार पाडायचा आहे. येतंय त्यांचं षटक आणि त्यांच्या षटकातला पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. थ्रू दी कव्हर्स. इनसाइड आउट. पहिल्याच बॉलवर सुनील फसाले करतायत आपल्या 6.
बाहेरचा बॉल आणि त्याला बाहेरच पाठवलाय. ज्या दिशेनं आला त्याच दिशेनं पाठवलाय. 48. यावेळेला खोदून काढलाय बॉल. लॉंग ऑनला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिकडे जय. वा, खूप चांगला स्टॉप, कारण ती जी जागा आहे. यावेळेला पुढे येऊन खेळलेत, कोणीच नाहीये तिकडे. बॉल फ्लॅट आउट ऑफ द रोप. येतोय बिगी षटकार. यावेळेला चांगला बॉल आहे, वेगवान बॉल. आणि येस, आलंय. पिंपळगाव बसवत नगरीची ही स्पर्धा. पहिलीच नाईट, पहिलीच रात्र, आणि या पहिल्याच रात्रीत नागलवाडीचा सुपरस्टार कहर बरसवतोय. काय लाजवाब बॅटिंग केली आहे. नाव लक्षात ठेवा, सुनील फसाले. वा मित्रा, काय लाजवाब बॅटिंग केली आहे. नक्कीच बॅट दाखवायची आहे सुनील. कमालीची बॅटिंग केली आहे तू. लाजवाब बॅटिंग. आज नागलवाडी गाव खुश असेल. आज नागलवाडीचा प्रत्येक प्रेक्षक राजा खुश असेल की आमचा सुपरस्टार पिंपळगाव बसवंत नगरीची डे नाईटची टुर्नामेंट गाजवतोय. यावेळेला पिक केलाय आणि टिक केलाय. 6 या अंकावर सलगचा दुसरा बिग हिट, आणि धाव फलक मात्र आता उच्चांकी गाठेल आणि जाऊन पोहोचेल 70च्या पार. 71. स्ट्राईक रोटेट होणं किती महत्वाचं होतं, कारण ज्यावेळेला डीप मधनं किरण आलेत बॉलच्या दिशेने धावत, बॉलला ते